नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक सणांपैकी एक आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विठ्ठलाची विशेष पूजा केली जाते. लाखो वारकरी पायी चालत विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीला अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवसापासून भगवान विष्णू योग निद्रेत जातात अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी उपवास, जप, भजन, कीर्तन आणि दान धर्म केल्याने पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. आषाढी एकादशीचे मुख्य आकर्षण म्हणजे पंढरपूरची वारी. महाराष्ट्राच्या विविध भागातून लाखो वारकरी टाळ, मृदुंग, वीणा आणि भगवा ध्वज घेऊन पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. संतांच्या पालख्या, दिंड्या आणि हरिनामाच्या गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. ही परंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे. आषाढी वारीला महाराष्ट्रातील संत परंपरेचे मोठे महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या आळंदी व देहू येथून पंढरपूरकडे निघतात. तसेच इतर अनेक संतांच्या पालख्याही या वारीत सहभागी होतात. संतांनी समाजात समता, प्रेम, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला आहे. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात. भगवान विठ्ठलाची पूजा, अभिषेक, तुळशीपत्र अर्पण, विष्णू सहस्त्र नामाचे पठण, भजन आणि कीर्तन केले जाते. काही भक्त दिवसभर फळाहार करून रात्रभर जागरण करतात. दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडला जातो. आषाढी वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. वारीमध्ये सर्व जाती, धर्म, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. सर्व वारकरी एकत्र चालतात, सेवा करतात आणि समानतेचा संदेश देतात. त्यामुळे समाजात बंधुभाव, शिस्त, सहकार्य आणि मानवता वाढीस लागते. आषाढी एकादशी हा श्रद्धा, भक्ती आणि समतेचा सण आहे. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख आहे. संतांच्या शिकवणीप्रमाणे प्रेम, सेवा, नम्रता आणि सदाचार यांचा स्वीकार करून जीवन जगण्याची प्रेरणा हा सण प्रत्येकाला देतो. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.